जे बदलापूरला जी घटना घडली ती केवळ निषेधार्थ नव्हे तर या पुरोगामी महाराष्ट्राला अत्यंत लाछनास्पद आहे। या महाराष्ट्रातील महिला लेकी कुणीही सुरक्षित राहिल्या नाहीत। म्हणजे पोलीस दल ज्यांच्या विश्वासावर माझ्या महिला आज कामाला घराबाहेर पडतात, ज्या अनेक प्रकारच्या नोकऱ्या असतील, घरकामापासून घरकाम करणारी महिला असेल ते उच्च पदापर्यंत ज्या महिला आहेत आणि अगदी सरकारवर, पोलिसांवर, सुरक्षा यंत्रणांवर विश्वास ठेवून घराबाहेर पडतायत, मुलींना शाळेमध्ये कॉलेजमध्ये पाठवतायत। परंतु आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये अत्यंत क्रूर पद्धतीने महिलांची विटंबना होत आहे। म्हणजे तुम्ही डॉक्टरवर झालेला शेजारच्या राज्यातील बलात्कार असेल, कालचं बदलापूरचं असेल, अक्षता म्हात्रे प्रकरण असेल, यशस्वी शिंदेचं असेल, काल पुन्हा एकदा पुण्यात घडले आणि दररोज राज्यात म्हणजे आता इतकं वाईट वाटायला लागले की टीव्ही चालू केली की पहिली कुठल्या तरी महिलेवर अत्याचार, महिलेची शिकार हे आता ऐकायला आणि डोळ्यांनी बघायला सुद्धा इतकं विचित्र वाटतं की राज्य सरकार अस्तित्वात आहे की नाही अशी शंका यायला लागली। शक्ती या सगळ्या घटनेची जबाबदारी ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी घेतली पाहिजे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। हे काय चाललंय? कोणी येतो आणि सहज मुलींवर बलात्कार करतो, कोणी येतो आणि अत्याचार करतो, कोणी येतो आणि मुलींची छेडछाड करतो। म्हणजे या राज्यामध्ये कायदा अस्तित्वात नाही, पोलीस यंत्रणा अस्तित्वात नाही, गृह खातं अस्तित्वात नाही, न्याय आणि विधी अस्तित्वात नाही किंवा न्यायालय अस्तित्वात नाही असा जर असे संकेत जर समाजामध्ये गेलं तर जगणं अवघड होणार आहे। आणि म्हणून या घटनेचा केवळ निषेध करून थांबायचं नाहीये, तर या घटनेचं पुढे काय होतोय, काही बलात्काराच्या घटना घडल्या त्याच्यावर एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवलं पाहिजे। नुसती एसआयटी चौकशी करून थांबायला नाही पाहिजे। एक दिवसाचं विशेष अधिवेशन करा। माझ्या महिला सुरक्षित का, माझ्या आया बहिणींनी कोणावर विश्वास ठेवायचं नसेल तर प्रत्येक महिलेला संरक्षण म्हणून एक रिव्हॉल्वर द्या, त्यांच्या हाती शस्त्र, आमच्या देवदेवतांच्या हाती शस्त्र होते, आमच्या प्रत्येक देवाच्या हाती शस्त्र आहे, आमच्या देवीच्या हाती शस्त्र आहे, माझ्या महिलांच्या हाती शस्त्र द्या। तुम्ही संरक्षण करण्याची गरज नाही। राज्य शासनानं आता याचा विचार करायला हवा, नाहीतर एकाच दिवशी या सगळ्या दुर्गा एकत्र येतील आणि जो रक्तपात होईल तो कोणीही थांबवू शकणार नाही। मग मात्र परिस्थिती आपल्या हातात राहणार नाही। याला चिथावणी देण्याचा विषय नाहीये, पण हे सगळं समोर दिसायला लागले आता की पुढे काय घडेल। आता महिला थांबणार नाहीयेत। महिला जर ही सृष्टी निर्माण करू शकतात, सृष्टीचं संगोपन करू शकतात, तर त्या विध्वंस सुद्धा करू शकतात। एवढं लक्षात ठेवायला पाहिजे। राज्य शासनाने याचा सखोल विचार करायला पाहिजे। केवळ सत्तेपुरतं तुम्ही राहू नका, तर सत्तेसाठी सत्ता तुम्हाला लखलावो, पण ही सत्ता अशी टिकणार नाही। शेवटी प्रत्येक गोष्टीला अंत आहे आणि तुम्ही कितीही वाममार्गाने सत्ता टिकवण्याचे प्रयत्न केलेत तरी एक ना एक दिवशी या राज्यातील महिला तुम्हाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय सोडणार नाही।